सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं, हिको नको दादा हिको बंद करा, असे संत श्रेष्ठ देहूनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून संतांचं वर्णन करण्यासाठी जगामध्ये उपमा साधूला कोणाची द्यावी म्हणून आईची उपमा दिलेली. हा अभंग कुठं जन्माला आला हे कळणं खूप महत्वाचं आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराया ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होता आणि तिथं त्यांच्या मुखातून हे उद्गार बाहेर पडतात की माऊली, जसं जगामध्ये लेकराचं हित रात्रंदिवस आईच्या चित्तामध्ये असते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जगामध्ये अशी एकच जात आहे माऊली आईची की रात्रंदिवस बाळाबद्दल तिच्या चित्तामध्ये चिंतन असते. एवढंच नाही तर 9 महिने 9 दिवस त्या लेकराचा भार तिच्या पोटामध्ये असतो आणि लेकराचं हित चिंतक जगामध्ये जर कोण असेल तर ती फक्त आई आहे. जसं लेकराचं हित जाणणारी आई आहे जगामध्ये, तसं माऊली माझं हित जाणणारे तुम्ही आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या जड माणसाचा बोजा तुमच्यावर मी टाकतोय. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. कैलासवासी मातोश्री सटवाबाई एकनाथराव मुंडे किती वर्ष जगल्या त्या? 90 वर्ष झाला. 90. त्यांचे लेकर म्हातारे झाले. आज काळ इतका वाईट आहे महाराज. 95% समाज अधोगतीनं मरतोय. माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे का तुमचं? 70% लोक अटॅक आणि ऍक्सिडेंट मध्ये मरतात. 25% लोक औषध पिऊन, फाशी घेऊन, करंट लागून, विहिरीत उडी टाकून मरतात. आणि 5% लोक मातोश्री साठवाबाई सारखे मरतात. हे सोज्वळ मरण आहे महाराज. मरण तर प्रत्येक माणसाला आहे. तुम्हाला सांगू मी, माझ्याकडे लक्ष द्या. गदी मांडगुळकरांची रचना आहे आणि गायले सुधीर फडक्यांनी. भिकारी असेल नाही तर भारताचा पंतप्रधान असेल, मरण आठळे. रोग आणि मरण या जगामध्ये कुणी टाळू शकत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. 90 वर्ष या जन्मभूमीमध्ये इमानदारीनं जीवन जगणाऱ्या मातोश्री सटवाबाई एकनाथराव मुंडे यांना जाऊन यांची प्राणज्योत अनंतामध्ये मिळाली. त्यालाच 15 किंवा 16 दिवस झाले असतील. आणि म्हणून हे आजचं तुमच्या भागामध्ये काय म्हणतात, गोड जेवण किंवा गंगा पूजन काय जे असेल ते. म्हणून या सेवेचं निमंत्रण गोविंदराव नाना आणि गोविंदराव मामा, 2 गोविंदराव आमचे मित्र आहेत, तुम्ही ओळखून घ्या. त्याला जोडून आपल्या गावचे हरिभक्त परायण नारायण भाऊ या सर्वांनी मिळून ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. म्हणून नवीन गाव आहे. माझे भाचे तुमच्या इथं भागवत कथा केली त्यांनी. आदरणीय हरिभक्त परायण कृष्णानंद महाराज मुंडे, तुम्ही मुंडे आणि तेही आम्ही परके माणसं, पण सेवा करण्याचा तुमचा योग आलेला आहे. सज्जनानो,
माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जगामध्ये आईने जे आपल्याला दिलं महाराज, ते जगात कोणी दिलं नाही. थोडस कीर्तन करायचं, इकडे लक्ष द्या. बघा तुम्ही, प्रत्येकाच्या शरीरातलं हाड तयार होतंय ना, त्या आईच्या ओरिजिनल दुधाने हाड तयार होत आहे. जगातलं ओरिजिनल कॅल्शियम जर साहेब कोणतं असेल ना, माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही तिकडे बघू नका. समोर बसलेल्या माणसावर जिम्मेदारी असते, त्याची नजर नीट महाराजाच्या नाकावर पाहिजे. मी खूप महत्वाचे शब्द बोलतो तुम्हाला. बंगला बांधायचा ठरला तर त्याला लोखंडाचं स्टील लागतंय ना महाराज. पण माणसाचा बंगला बांधण्यासाठी जे स्टील आहे, हाड बनलेले माणसाच्या शरीरातलं हाड, ते हाड आईच्या दुधाने तयार होत आहे. इतकं ओरिजिनल कॅल्शियम जगामध्ये नाही. आणि त्याची ताकद सांगू तुम्हाला, 60 वर्षे 70 वर्षे 100 वर्षे माणूस जगला आणि मेला की त्याला आपण 5 क्विंटल सरपानामध्ये फुकून देतो. रॉकेल डिझेल टाकून त्या माणसाला पिटवून देतो आपण. महाराज, रात्रीमध्ये लोखंड जरी असलं तरी त्या सरणामध्ये त्याचं साहेब पाणी होत आहे. पण इमानदारीनं सांगा, हाड जळतंय का? हजारो कीर्तन ऐकणारे माणसं आहेत आपण, बुसणून गेलेले माणसं आहेत. कीर्तनाचा काही लोकांच्या रक्तात संबंध राहिलेला नाही. मला वाटतं आपल्या शरीरातलं हाड कुणी बनवलंय एवढं जरी लक्षात तुम्ही ठेवलं तर कधीतरी माईचं घरात दर्शन घेता. हा महाराज, लोखंडाचं पाणी होतंय सरणामध्ये मावल्या हो, पण हाड नाही जळत. जगात त्याला उत्तर एकच आहे की ते आईचं दूध आहे. आईच्या दुधाने तयार झालेली वस्तू आहे. अग्नीसारखी महापावर सुद्धा त्याला जाळू शकत नाही. एवढंच उत्तर आहे. आणि जो त्या दुधाला विसरला, आईचं 2.5 वर्ष दूध पिऊन सुद्धा त्या दुधावर बदनाम होतोय, मला वाटतंय त्याच्या इतका हरामखोर माणूस जगात नाही. आमच्या कबीरजीचं प्रमाण आहे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आईचं दूध कधी विसरू नये महाराज. माझ्याकडे लक्ष द्या. 100 माणसात बसलेली आपली माया असू द्या, 100 गडी माणसात बसलेली माया असू द्या, पण मांडीवरचं लिकूड जर तळतळून रडलं ना महाराज, तर करोडो रुपयाची आबरू उघडी करते माणसात सुद्धा आणि त्या लेकराच्या थोबाडात घालते. मला वाटतं त्या लेकरानं कधीतरी विचार करावा महाराज, त्याचा कधीतरी विचार करावा. सीता स्वयंवराचा प्रसंग रामायणामधला, ज्यावेळेला धनुष्य रामाच्या हातातून तुटलं आणि परशुरामजी धावत आले आणि सीतामाईच्या बापाला धमकी दिली, हे मूळ जनक, मूळ ही शिवी आहे शिवी. परशुरामाने सीतामाईच्या बापाला शिवी दिली, ए मूर्ख जनका, तुला सांगितलं होतं
21 वेळेस पृथ्वी जीवन जिंकणारा परशुराम जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत क्षत्रिय संमेलन माझ्या पश्चात ठेवू नको. माझ्या पश्चात क्षत्रिय संमेलन ठेवलंस, कोणाच्या हातातून धनुष्य तुटला, अरे ज्याच्या हातातून हा धनुष्य तुटला असेल त्याला समाजातून माझ्या स्वाध्यान कर, सगळ्याला मारून टाकीन. लाल डोळे परशुरामाचे आग ओकत होते, खांद्यावर फरशी कुराड, हे बाहुबैलाच्या खांद्यासारखे, मस्तकावर जटाचा भारा, वाघाचं काथाळ परिधान केलेलं, जणू काय 10,000 राजे लोकांना वाटत होता हा काळ आलाय. आणि जनक राजानं मानाशी खाली घातली. ते रामाच्या लक्षात आलं आणि रामाला वाटतंय माझा सासरा राजा जनक माझं नाव कसा सांगल की रामाच्या हातातून धनुष्य तुटलाय. कारण इथं झगडा लागल, भांडण लागल, त्यांच्या मुलीच्या पंखाचा प्रश्न आहे. म्हणून स्वतः राम गेले परशुरामाच्या समोरून हात जोडले, बाबा धनुष्य तोडणारा कुणीतरी तुमचा एखादा सेवक असावा. रामाला परशुरामजी म्हणले, अरे धनुष्य तोडणारा या जगातला माझा सच्चा दुश्मन आहे. धनुष्य तोडणारा सेवक सेवकाने तर सेवा करत राहावी, आगाव काम कधी करू नये. सज्जनानो, रामाला सुद्धा ते म्हातारा आडवं बोलतय. त्यावेळेला विश्वामित्राच्या जवळ लक्ष्मणजी बसले होते. लक्ष्मणजी म्हणतात, बाबा माझे रामदादा किती सिधे साधे, आणि ते हर्षा कोराडीवाला म्हातारा धावतोय माझ्या बाबावर, तिथं मी पाहिजे होतो. आता विश्वामित्राला बी तेच पाहिजे होतं, कारण त्या फारशा कोराडीवाल्याचं आणि त्या दाढीवाल्याचं 7 पिढ्यापासून तिरपट. विश्वामित्र म्हणले जाव लखन, आणि मग पळत लक्ष्मणजी आले. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा, इकडं लक्ष द्या. लक्ष्मणजी पळत आले, राम बाजूला झाले, आणि परशुरामाला लक्ष्मणजी म्हणतात, बाबा हे धनुष्य तुटलं म्हणून तुम्हाला राग आला का? आई से कही कम थे हमने तो बचपन में तोड़ डाले. असे धनुष्य तर आम्ही किती लहानपणी तोडून टाकले, आणि एवढ्या धनुष्याबद्दल तुम्हाला इतका क्रोध आला. त्यावेळेला परशुरामजी डबल रागामध्ये येतात. कोणाचं पोरग आहे, उलट बोलतोय, कोणाचं पोरग आहे? धनुष्य साधारण आहे, या धनुष्याला कमठा म्हणतो. लक्ष्मणजी म्हणले, बाबा धनुष्य साधारण नाही हे जसं कळतं, तसं धनुष्य उचलणार सुद्धा साधारण नसावा हे का कळत नाही तुम्हाला? डबल म्हातार फरशी कुराड घेऊन धावत. त्यावेळेला मात्र लक्ष्मणजी परशुरामाला म्हणतात, बाबा आम्ही क्षत्रियाचे राजकुमार आहोत, आम्ही शूर आणि वीर आहोत, आणि आमचं ठरलेलं आहे जर शस्त्र कुठं पाहिलं तर त्याला स्पर्श केल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. आणि दुसरा आमचा बाण आहे, शूराचा बाण आहे, ज्याच्या कपाळाला गंध, गळ्यात माळ आणि जानवा असेल त्याचं रक्षण करणं आमचा धर्म आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी मागं सरकतंय, तर परशुरामजी वेळ गेलेली नाही, कपाळाचा गंध पुसून टाका, गळ्यातलं जानवा आणि माळ तोडून टाका, आणि नंतर दाखवतो सुमित्रा मातेच्या दुधाची ताकद. दृष्टांत संपला. माझी विनंती आहे तुम्हाला, इथं लक्ष्मणाने आईचं दूध आठवण करायची काय गरज होती? पण तुम्हाला आजच्या कीर्तनाचं सार सांगतो महाराज तुम्हाला. प्रत्येक माणसाने हर एक काम करताना आईचं दूध स्मरणामध्ये आणावं. कारण शास्त्र असं सांगतंय, आपण आईचं दूध पिलो मानवी जीवनामध्ये, जननी जने तो भक्त जने दाता या शूर, नहीं तो जननी वांज भली क्या खोते होनो. जो मुलगा देवाची सेवा करतो, संताची सेवा करतो, मायबापाची सेवा करतो, देशासाठी धर्मासाठी जीवन जगत राहतो, धन्य माता पिता. हो, लक्ष्मणाच्या माईने सांगितलं, हे लखन, अरे ज्या बाईचा मुलगा देवाची संताची सेवा करत नाही ना,
ती बाई पुत्रवती या जगात ठरू शकत नाही. लेकरं असून सुद्धा जर लेकरं दारू पेत हिंडत असतील तर शास्त्र सांगत आहे ती बाई वांज राहिलेली परवडली. वांझुटी बाई आहे ती. म्हणून जाताना तुम्हाला विनंती आहे, मरेपर्यंत प्रत्येक माणसाने आईचं दूध कधी विसरू नये. आईचे उपकार सज्जन आणू आपण कधीच फेडू शकत नाही. 90 वर्ष जुना काळ वाईट होता नाना. जाता जाता माझी विनंती आहे तुम्हाला, आज 1.5 पैसा आला की माणसं आधार चालतात, पण 90 वर्षाच्या बाईला जुन्या काळात खायला अन्न नव्हतं महाराज. झाडाचा पाला खाऊन जगले लोक आहे आणि आपलं घर उभं केलं. 3 मुलांना 2 मुलीला जन्म दिला त्यांनी. आदरणीय गोविंदराव, गंगाधर भाऊ आणि दशरथ भाऊ, सुमनताई आणि ललिताबाई असे 5 लेकर त्याचा संसार उभा करून आपल्या जीवनाची यात्रा संपवली. एका कविकाराचं कवित्व आहे नाना, गोड कवित्व आहे. हे हरे हमरुनी वासर आले चाटती जावा गाय, तवा मले गाई मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हरे हमरुनी आया बाया सांगतो होत्या होतो जवा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना, पिठामध्ये पाणी टाकून मले पाजीत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हरे हमरुनी कान्या काट्याव्या चायाला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरवान वाणी, काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हरे हमरुनी आपल्या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री होऊन गेले R.R. पाटील. रावती व्यवस्थित इकडे लक्ष दे महाराज. R.R. पाटील गृहमंत्री होऊन गेले, पण मरेपर्यंत त्यांच्या खिशामध्ये दोऱ्याची आटी सुई होती महाराज. लय कीर्तन पसारा धरून ऐकू नका, माझी विनंती आहे. माणसात राहून कीर्तनाकडे लक्ष द्या. गृहमंत्र्याच्या खिशामध्ये मरेपर्यंत दोऱ्याची आटी, तो दोऱ्याचा रीळ आणि सुई होती नारायण भाऊ. त्यांची तब्येत खराब झाल्यावर ते खिशामधली वस्तू लोकांनी विचारलं, साहेब खूप श्रीमंती देवानं दिली तुम्हाला आणि तुमच्या खिशामध्ये ही दोऱ्याची आटी आणि सुई कशासाठी? त्यावेळेला R.R. पाटील ढोरासारखे रडले महाराज. माझ्याकडे लक्ष आहे का हो तुमचं? लहानपणी चड्डी फाटली होती म्हणून शाळेत जाताना R.R. पाटील आईला म्हणले होते, आई माझी चड्डी फाटलेली शिवायची ग, मला शाळेत जायचे, माझं अंग दिसतंय. आई म्हणली, बाळा सुई आणि दोऱ्याचा रीळ आपल्या घरामध्ये नाही, शेजारणीच्या इथून आण. लहानपणी म्हणले मी शेजारणीच्या इथं गेलो. तुम्हाला एक गोष्ट सांगू का मावशाव, आपल्या रानातलं पाणी उडालं ना तर शेजारचा माणूस पाणी सुद्धा देत नाही. हा लोकांचा धर्म इतका खराब आहे. सुईन द्वारा मागायला शेजाऱ्याच्या इथे गेले R.R. पाटील. हे मरेपर्यंत विसरू नका. शेजाऱ्याच्या बाईनं सुईन द्वारा दिला नाही. सुईन द्वारा दिला तर नाही, पण त्याला म्हणली भिकाऱ्यावनी सकाळी सकाळी लोकांची घरं हिंडू नका. वापस आले ते, खूप रडले, खूप. आरारावा कोणताही पक्ष त्यांचा असू द्या, पण संपूर्ण महाराष्ट्र त्यांना आदर्श मानतोय आज R.R. पाटला.
वापस रडत आले. आईला सांगितलं की त्या बाईनं सुई आणि दोरा तर मला दिला नाही, पण आई मला ती भिकारी म्हणली. भिकारी. आईनं आर पाटलाच्या डोळ्यातलं पाणी पुसलं, त्याच्या गालाचा मुक्का घेतला आणि सांगितलं, वागा, देवाची संताची सेवा कर, खूप मोठा माणूस होशील तू, पण माझी शपथ आहे तुला, सुईन दोरा खिशात ठेव, मरेपर्यंत सुईन दोरा विसरू नको. म्हणून मरताना सांगितलं आराबानी, ही सुई आणि दोरा माझ्या आईची आठवण आहे. अहो महाराज, एका लुगड्यावर एका धोतरावर घरातली माणसं मेले. आज 1.5 पैसा आपल्या जवळ आला म्हणजे माणूस आधार चालतोय. सगळं विसरावं माणसानी, पण माझी विनंती आहे, गरिबीतले दिवस कधी विसरू नये. ज्या माणसाला माहित आहे ना, चिपटाभर बाजरी आणून ज्वारी आणून माझ्या आईनं दळून आम्ही घरामध्ये खाल्ली, तो माणूस 100 रुपयाची 500 रुपयाची नोट हॉटेलमध्ये मोडू शकत नाही महाराज, ज्याला याची जाण आहे. आणि इथं कीर्तनामध्ये बसलेत गोविंद मामा, त्यांचे भाऊ बहिणी असत्या. त्या काळातली ती 90 वर्षे जगणारी माय, मजुरी केली असेल, अनेक अडचणी तिनं भोगल्या असतील, पण 90 वर्षे हे घर जिवंत ठेवायचं काम केलं. म्हणून ही खरी श्रद्धांजली आहे त्यांच्या नावाने. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की जगामध्ये अशी जात कोणती होऊ शकत नाही की लेकराचं हित जाणू शकते. त्याचं वर्णन तुकोबारायांनी पहिल्या चरणात हे जाणणारी जगामधली पहिली आई आहे. कशामध्ये येत आहे? महिला मंडळी, ज्या बाईला वाचायला येत आहे ना, अक्षराची ओळख आहे, तिच्यासाठी सांगतो. ज्ञानोबारायांनी 7 मदालशे गाथ्यामध्ये लिहिले, 7 अभंग. त्या अभंगाचं नाव आहे मदालसा. मदालसा म्हणून एक स्त्री होऊन गेली आणि त्याचं विवरण, त्याचा विस्तार ज्ञानोबारायांनी केला, अभंग लिहिले. तर वारकरी संप्रदायामध्ये 7 अभंग महिला मंडळीसाठी ज्ञानोबारायाने लिहिले. पण हे कीर्तनात कीर्तन करायला सांगाय ना, आणि बाईला वाचाय आहे. म्हणून जाता जाता तुम्हाला थोडा उल्लेख करून जातो मी.
लेकराचं हित कशात आहे हे जाणणारी जगामध्ये आई होऊन गेली. लेकराला पहिले 10 वर्ष घडवायचं काम जर कोण करीत असेल तर ती फक्त घरामध्ये माय करते. माय सुंदर पैकी एक 6 महिन्याचं बाळ, त्याला स्नान घातलं, त्याला सजवलं, त्याला काजळ घातलं, सुंदर बाळ, आणि पाळण्यामध्ये घातल्याच्या नंतर जवानीतली माय बरं का, ती लेकरू पाळण्यात टाकल्याच्या नंतर पाळणा हलवते, आणि पाळणा हलवत असताना जे तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, उपदेश मदाला निर्मिला काय सांगत होतो मी तुम्हाला, ते गोंडस बाळ पाळण्यामध्ये घातले. त्या बाळाला पाहिल्यावर पाळणा हलवत असताना त्या आईला आनंद झाला. माऊल्या हो, लेकरू पाहिल्यावर, ते बाळ पाहिल्यावर जेवढा आनंद झाला तेवढंच दुःख झालं. हे कमी करायला, जेवढा आनंद झाला आईला तेवढंच दुःख झालं. दुःख का झालं हे कळणं तुम्हाला महत्वाचं आहे. काय गोंडस पाहिल्यावर बाळ आनंद होतो आईला, पण सुज्ञबाईला दुःख सुद्धा होतो. ते पाळणं हलवत असताना ती माय म्हणती, ए दादा, तुला खरं सांगू, काय देवानं जन्माला घातलंय तुला, काय गोंडस आणि सुंदर जन्माला आलास माझ्या पोटी, पण माझी विनंती, आई म्हणती, एक न एक दिवस एवढा गोंडस माणूस जन्माला आलेला, पण गावातले लोक पत्र्याच्या शेडमध्ये त्याला जाळून टाकतात. जन्म झाला काय आनंदाने जन्माला आलास माझ्या पोटी, पण याचा एक न एक दिवस शेवट आहे. म्हणून तू काय कर, त्या बाळाला सांगती आई हिताच्या गोष्टी, ते 7 अभंग. तू काय बारका खजिना नाही. आता महाराजांनी जे प्रमाण दिलं तो 20 चरणाचा मदालसा आहे, त्याचे 80 तुकडे येत, आणि दिंडीत म्हणायचा ठरला तर 5 किलोमीटर दिंडीचे. ती आई लेकराला काय म्हणती, या देहाचा भरवसा पुत्रानं धरावायसा, माझे माझे मनोनिया बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियले मृग जळाची आशा, तृष्णा ही सांडोनिया योगी गेले वनवासा, पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. आईनं लेकरू घडवलं पाहिजे 10 वर्ष. मी इथं कीर्तन करतोय ना, माझ्या आईनं मला घडवलं. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब महाराज, असा व्यक्ती पुन्हा जन्माला येणार नाही कधी, पुन्हा नाही. आणि सूर्य आणि चंद्र जिवंत आहे तोपर्यंत साहेब जिवंत आहे. तुम्हाला सांगू मी, स्वार्थाने बरबटलेले हजारो नेते महाराष्ट्रात जन्माला आले,
पण समाजासाठी जे कार्य केलं साहेबांनी, महाराज जाताना साहेबांनी काय कमवून ठेवलंय लेकरायला त्यांच्या, काय कमवून ठेवलंय. घडलेली गोष्ट सांगतो झोलकर भाऊ तुम्हाला, घडलेली. आंबेजोगाई केजच्या मध्ये डांबरी रोडवर काम करणारी वडऱ्याची बाई आणि तिच्या मुलाचा MBBS ला नंबर लागला. पण कॉलेजवर ऍडमिशन घेण्यासाठी त्या बाईला 8 लाख रुपये लागत होते. वडऱ्याची बाई, 4 ठिगळाचं लुगडं अंगावर, कपाळाला कुंकू नाही, मालक वारले होते. आणि तिला कळालं की आंबेजोगाईकडून मुंडे साहेब गाडीत येतात, हातामध्ये छनी, हातोडा, 4 ठिगळाचं लुगडं, विस्कटलेलं डोकं. बाई वडऱ्याची आहे, दगड फोडणारी बाई आहे. आणि साहेबाची गाडी आल्याबरोबर वडऱ्याच्या बाईनं मुंडे साहेबाच्या गाडीला हात केला, असे हात जोडले. घडलेली गोष्ट. ती गाडी उभी राहिली, साहेबांनी गाडी थांबवली आणि पिंजऱ्यातून वाघ कसा खाली उतरतो महाराज, तसे साहेब गाडीतून उतरले. वाघावनी जीवन. पिंजऱ्यातून वाघ कसा बाहेर येतो दिमाखात, हो, तो कोट उतरले की केसावर कंगवा मारण्याची पद्धत, पहाडावनी माणूस. एक गोष्ट लक्षात, इतका मोठा माणूस पण गुडघे टेकले आणि वडऱ्याच्या बाईचं दर्शन घेतलं. जाता जाता सांगतो तुम्हाला, ज्या माणसाला मोठं व्हायचंय ना, त्या माणसानं असं लहान होऊन जगायचे. वडऱ्याच्या बाईच्या पाया पडले आणि समस्या विचारली, आई कशासाठी रडते तू? तिच्या डोळ्यातलं साहेबांनी पाणी पुसलं. वडऱ्याची बाई म्हणते, साहेब, बाप मेल्यावर माझ्या लेकरांनी मेहनत करून MBBS ला नंबर लावलाय, पण ऍडमिशन घेण्यासाठी 8 लाख रुपये लागते. 8 लाख रुपये कुठून आणू साहेब, हे दगड फोडून? आणि जर तुम्ही मदत केली तर माझं लेकरू डॉक्टर होईल, नाहीतर माझ्या सुद्धा लेकराला साहेब दगडच फोडावे लागते. साहेब वापस फिरले आणि आपल्या PA ला सांगितले, गाडीतले चेकबुक आण. डांबरी रोडवर उभा राहून वडऱ्याच्या बाईला 8 लाख रुपयाचा चेक देणारा हा नेता आहे महाराज. हे घडू शकत नाही महाराष्ट्रात. मुंडे साहेबांनी 8 लाख रुपयाचा चेक दिला वडऱ्याच्या बाईला, आणि त्या बाईचा मुलगा डॉक्टर झाला डॉक्टर. पण साहेबांनी हे जग सोडलं हे वडऱ्याच्या बाईला कळालं आणि लोकमतला तिने लेख लिहिला. लोकमत पेपरला लेख लिहून पाठविला की आज माझी आई मरण पावली, माझा बाप मरण पावला. अरे माय मेली, बाप मेलं तरी कोणी रडलं का हो इतकं? माय किंवा बाप मेल्यावर सुद्धा रडले नाही लोक, एवढे साहेबासाठी रडले लोक. म्हणून आम्ही क्लिप बनवली, उभ्या महाराष्ट्रात ती क्लिप. शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करुनी जीवनात, वाघासारी का झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ, नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात. महाराज घराचा करता मिळाला, घराचा करता तर घराची वाट लागते गावामध्ये. गावाचा करता मिळाला तर गावाचा बोज उठतो. तालुक्यातला करता मिळाला तर तालुक्याचे हाल होते. जिल्ह्यातला करता माणूस मिळाला तर जिल्ह्याचे कुत्र्यावानी हाल होते. आणि ती वेळ आली आपल्या बीड जिल्ह्यावर. ती वेळ साहेब इथं असते तर ही घाण काय ताकद आहे व महाराज. कोणता महाराष्ट्र
क्षेत्रातला नेता असू द्या, पण तिथं जाऊन त्याचा जाळ काढायची ताकद, त्याच्या घरी जाऊन जाळ काढायची ताकद स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच होती. आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं सांगतो तुम्हाला, अनेक मुख्यमंत्री होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, पण सत्ता नसताना सुद्धा साहेबाकडे जेवढी गर्दी होती समाजाची, तेवढी सत्ता असून मुख्यमंत्रीच्या दारात कोणी जात नव्हतं. ते डोळ्यानं पाहायचो आम्ही मुंबईला. हो, कारण तो काळा कोटन दिमागदार माणूस, त्यानं फोन लावला, कोणालाही फोन लावू द्या, कामच झालं. ते नाही काम झाल्यावर तो माणूस जगणार नाही की त्याला भीती जरब होती. आणि काम महाराज सगळे इमानदारीचे होते. हे माणसाच्या जीवनातलं हित आहे. मनुष्य जन्माला आलो आपण, कीर्तन करमणूक म्हणून ऐकू नका. अहो काय जगतात माणसं महाराज, मेला की संपला, त्याचं घरात सुद्धा नाव नसते शिकत. तुमचं नाव घरात तरी जिवंत ठेवा, गावात तरी ठेवा. गावात कीर्तनाचा अर्थ लक्षात घ्या. माणसाला मरण नसतंय बरं महाराज, याचा अर्थ माणसं जगत असतात असा नाही. गेले गोपीनाथ मुंडे, त्याच्या नावाला मरण आहे का? गेले दिगंबर आईने सांगितले, पर्यदे मदालसा सोहम जुजुरे बाळा. त्याचं ध्रुवपद आहे, निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. तुम्हाला सांगू मी, माणसाने स्वतःला पाहायचं शिकायचे. एक आपण घरची माणसं आहेत बरं, मला लय मोठा महाराज समजू नका, पण हिताचं बोलतो. दुसऱ्याकडे पाहून जगू नका, दुःख भोगावं लागल. स्वतःकडे पाहून जगा, आनंदच आहे. आईनं शिकवलं हे, निज ध्यानी, तू तुला पहा. असू द्या 5 पत्र्याचं छोट घर आपलं, शेजाऱ्याच्या बंगल्याकडे पाहू नका. दुःख आहे, दुःख आहे. वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगनेते बळ. स्वतःला पहा. वामनराव पैचं वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माणूस काही करू शकतो महाराज. अहो माझं वाक्य लक्षात ठेवा महाराज, नियत आणि मन स्वच्छ ठेवा आणि 18 तास काम करा. 18 तास. तुम्ही सोन्याच्या ताटात नाही जेवलात तर मला विचार, पण 1 रुपया हरामीच्या घरात आणू नका. 10 वर्षी घर टिकल, पण 12व्या वर्षी त्या घराला सुरुंग लागल. 1 रुपया हरामीच्या घरात नाही आणायचा कधी. लोकांना नावं ठेवू नका. आपण किती शहाणे ती तपासा.
कीर्तन कळतंय का तुम्हाला? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले जगातला गुणवान माणूस कोण? हे भोपाळीत लिहून ठेवलंय काकड्याच्या, पण काकडा म्हणणारे मरायच्या मागे आले, त्याचा अर्थ कोणी काढायचा? गुणवंत केलो दोष जाणायासाठी माझे मज पोटी माझे मज पोटी गुणवान माणूस कोण जगातला? जो स्वतःचे दोष तपासतो तो आहे. लोकाला लोकाची घाण काढण्यापेक्षा आपली काढा. तुकाराम महाराज म्हणले माझी घाण काढाय गेलो म्हणले मी, आणि घाण माझ्यातच निघाली म्हणले. कारण उत्तरार्धात त्याचं उत्तर आहे माझे मज पोटी बळकट दूषण. लोकाला काय ना, माणूस भाकरी घरच्या खातो आणि चव्हाट्यावर येऊन बिनकामाचं घराघराचं पाप बाहेर काढतो. आदरणीय डॉक्टर भगवान गडकर नामदेव शास्त्री सांगत असतात आपण कोणाची निंदा करू नये, आणि जो आपली निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करावं. आपली निंदा करणारावर आईपेक्षा जास्त प्रेम करावं. तुम्हाला हे जरा थोडं अवघड वाटेल, पण अवघड नाही. कारण आपली निंदा करणारा माणूस आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो. या तुम्ही म्हणाल कसा? लेकरानं संडास केली, आई खापरखुटीने काढीते, निंदा करणारा तोंडाने काढीते. श्रेष्ठ कोण? श्रेष्ठ कोण? म्हणून निंदकाचे घर नसलं तर तुम्ही उद्या वर्गणी करा. हे कर्मणूक म्हणून ऐकू नका. तोंडाला आळा घाला. तोंडाला दिसन त्या माणसाला तुम्ही नावं ठेवता, आणि तुम्ही किती चांगले आहेत मग, किती चांगले तुम्ही. घरात तरी तुमची किंमत, काय लोकांना नावं ठेवायची. मला वाटतं मराठी इकडे कळत नाही. महाराज माणसाच्या जन्माला आलो तर आपण समुद्रासारखा आनंद आहे. दुःखच नाही माणसाच्या जीवनात, आहे त्याच्यात समाधान माना. श्रीमंत व्हायच्या भानगडीत पडू नका. जगात कोणाची श्रीमंती टिकली नाही. छोट्या घरात राहा, भक्त भजन करा. आम्ही समुद्रासारखा आनंद भोगतो. मी तुम्हाला वाटेल महाराज ब्रह्मचारी आसन का हो? मला फक्त अर्धा डझन लेकर येत, पण दुःखी नाही आम्ही काही. 4 मुली 2 मुलं आणि कृष्णानंद महाराज त्यांचे मोठे भाऊ. हे माझ्या बहिणीचे लेकर आहे. तुम्ही ऐकली कथा माझ्या भाच्याची? आईला
आईच्या स्थानाला पेत होता तो मुलगा, त्याला त्याची माय वारली, वडील वारले, शेती विकली, घर विकली, पण वृंदावनला जाऊन अभ्यास केला. भागवत कथा कीर्तन सुंदर करतात आणि कधी म्हणत नाहीत मामा आमचं कसं होईल, तुम्ही भागवताची दक्षिणा दिली, कीर्तनाची दक्षिणा दिली, रात्री आले तरी रात्री उठवून देतात, मला रुपया खिशात ठेवणार नाही, आणि मागितले 5,000 एका मिनिटात देतो, 5 मागितले तर 6 देतो. बहिणीची वडिलाची आठवण होऊन दिली नाही लेकराला. जुनी गाडी खराब झाली, थोडी विकून टाकली, ही 17 लाखाची महाराजाला गाडी घेतली. म्हणलं कीर्तन भजन करा ना, आनंदाने जगा. महाराज आनंद आहे, भजन करा, समाधान माना, कोणाची निंदा करू नका, 1 रुपया कोणाचा घरात आणू नका. ते पंचवटीच्या ठिकाणी सीतेची चोरी करायला रावण पण सीतामाईला चोरण्यासाठी अंगावर कपडे साधूचे घालून आला, साधूचं सोंग घेऊन आला. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा, रावण काय साधी गोष्ट आहे का महाराज, पण त्याच्या पायाखाली वाळल्याला पाचूला जरी कडकून वाजला तरी त्याचा बीपी वाढत होता, भेट होता, थरथराच कापत होता रावण. पाचूला वाजला तरी दृष्टांत संपला. भीती कुणाला, तो बाई चोरायला आलाय म्हणून त्याच्या रक्तात दोष आहे, भीती आहे त्याला, भीतीच नाही, जगात भीती नाही, स्वप्नात सुद्धा भ्यायचं काम नाही. फक्त चांगलं वागा, स्वतःला पहा, साधू संतांची सेवा करा, देवाची ओळख करून घ्या. हे सगळं जाणून देणारी जगामध्ये आई आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, अशी जगामध्ये एकच जाते, ती आईची. अभंगाचं दुसरं ऐशी करवळाची जाती, 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 बाळाबद्दल आईच्या अंतःकरणामध्ये किती कळवा आहे, किती कळवा. अगदी साधा दृष्टांत सांगतो तुम्हाला. बाळांतपण हा शब्द कळतो ना इकडं. बाळांतपण, जन्मलं तर बाळ नसतात, त्याच्यातच त्या बाईचा अंत, याला म्हणतात बाळांत. प्रत्येक आमच्या मायमावलेनी हे भोगलेले दिवस आहेत. तुम्ही कल्पना करा, 9 मास कष्टलासी
डाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांत ते जननीये दुःखे दाय मोकली, स्मरे त्या हरिहरा ध्याई श्री कृष्ण माऊली, पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. जुना काळ आठवा तुम्ही, जुना काळ. 2 दिवस आणि 2 रात्री झाल्या. बाईचं बाळंतपण व्यवस्थित होत नाही. परेशान झाले डॉक्टर आणि त्या बाईच्या मालकाला बोलवून घेतलं. रावसाहेब 2 दिवस आणि 2 रात्री गेल्या. मी डॉक्टर असलो तरी काही देवा घरचा नाही. 2 पैकी 1 जगत. पत्नी तुम्हाला ठेवायची असली तर बाळाचे तुकडे तुकडे करून काढतो, आणि बाळ जगवायचं असलं तर तुमची पत्नी जगणार नाही. 2 पैकी 1 जगत. 2 रात्री 2 दिवस होऊन गेले. वेळ कमी आहे, काय करायचं बोला. त्यावेळेला तो बाईचा मालक म्हणतो, डॉक्टर साहेब मी 5,000 रुपये एक्स्ट्रा देतो, माझी पत्नी सुरक्षित ठेवा, बाळाचे तुकडे तुकडे करून फेकून द्या. पण त्याही वेळेला डॉक्टरवर धर्मसंकट. त्या माऊली जवळ जातात आणि हात जोडले. डॉक्टर म्हणले, आई साहेब 2 रात्री 2 दिवस गेले, तुमच्या वेदना मला पाहत नाही. 2 पैकी 1 जगल. आई काय करू सांग. तुला जगायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून फेकून देतो, आणि बाळ जगवायचं असेल तर ताई तुम्ही जगणार नाही. काय करायचे बोल. 2 गोष्टी आहेत, तुम्ही भोगलंय मावल्यावर. ही घटना आणि डॉक्टरचे शब्द ऐकले, हृदय भरून आलं. आणि ढोरासारखी रडती ती माऊली. तिने गळ्यातली पवित्र तुळशीची माळ हातामध्ये घेतली आणि ज्ञानेश्वरी वाचवणारा तिला बाप आठवला. आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब खरं सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माझे बाबा अन्नाला हात लावित नाही. पंढरपूरचे वारकरी आहेत, भजन करतात माझे वडील. खानदानी वारकऱ्याची मुलगी आहे मी, संताची मुलगी. डॉक्टर साहेब मला खरं सांगा, तुम्ही बाल हत्याचं पाप आम्ही कोण्या जन्मात फेडणार. पोटातलं लिकरू मारून कधी हे पाप फेडावं आम्ही. माझा बाप एका धोत्रावर आहे, गरिबीतला बाप आहे, पण ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवत नाही. मी पांडुरंगाची माळीची शपथ वाहून सांगते डॉक्टर साहेब तुम्हाला, मी या घडीला मरण स्वीकारायला तयार आहे, पण माझ्या कुशीतला बाळ या घराला दिवा म्हणून जगवा, एवढीच माझी इच्छा आहे. लेकुराचे हित मातेची आजी ती, मातेची आजी मातेची आजी आवडी बाळाची आजी करी लाभावीन. कुठला स्वार्थ नाही महाराज, कुठला स्वार्थ नाही. तुम्ही आईची बापाची सेवा करा नाही तर नका. कोणत्याही आईने कोणत्याही बापाने लेकराबद्दलचा स्वार्थ या मनामध्ये ठेवला नाही. करी लाभावीन प्रीती. एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या 3ऱ्या पोटी भरवाये, 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 पोटी भरवाये.
त्याचे सर्वस्व हित आहे. 9 महिने 9 दिवस लेकराला पोटामध्ये त्या बाईला नीट खुरपण करता येत नाही, बसून स्वयंपाक करता येत नाही. त्या लेकराचा बोजा 9 महिने 9 दिवस. आणि महाराज काही माणसं देवाला मानत नाहीत, आई बापाला मानत नाही. त्याच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक स्पेशल अभंग लिहिलाय महाराज. श्रीपती सवेदोनी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. याचा अर्थ इकडे लक्ष द्या. संघच वाढवितो, 2 ठिकाणी संघ वाढवितो. तुम्ही कल्पना करा, इकडे लक्ष द्या. ज्या रात्रीला बाईच्या पोटामध्ये गर्भाची धारणा तयार होते, ज्या रात्रीला, त्याच रात्रीला त्या माऊलीच्या स्थानामध्ये दुधाचा थेंब तयार होतो. स्थानातलं पोटातलं संगच वाढवतो देव. जसं जसं त्या माऊलीचं पोट मोठं होतं तसं स्थन सुद्धा दुधाने गच्च भरतं. अहो एवढंच नाही, बाळ जन्माला आल्याबरोबर आपोआप त्या माऊलीच्या स्थानामधून दुधाचे थेंब टप टप गळत राहतात. का असं कधी घडलं तुमच्या भागामध्ये? बाळ जन्माला आलं आणि बाळाच्या दुधासाठी बाळाचा बाप दूध डेअरीवर गेला, घडलं? याचा उलगडा तुकाराम महाराजांनी केलाय. वाढवी श्रीपती सवेदोनी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. स्थानातलं दूध, पोटातलं बाळ, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित साहे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठोबा रखुमाई.